आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर. जरांगे पाटलांचं वादळ अखेर मुंबईमध्ये धडकलेलं आहे. आजपासून ते उपोषणाला देखील सुरुवात करतील. तुम्ही देखील उद्यापासून साखळी उपोषण सुरू करतायत. तुमची तयारी झालेली आहे का की साखळी उपोषण थांबवणार आहात? नाही, आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि उद्या 11 वाजता या साखळी उपोषणाला सुरुवात होईल. उद्याचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आमच्या या साखळी उपोषणाच्या सुरू करणाऱ्या उपक्रमाकरता या विदर्भातील आणि पर्टिक्युलरली नागपूर जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या आमदार खासदारांना निमंत्रित करणार आहोत. ते सर्व आमदार खासदार जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी ओबीसीच्या प्रश्नावर मागील 10 वर्षापासून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात. यावेळेसुद्धा ही सर्व मंडळी आमच्यासोबत राहतील आणि आमच्या या उपक्रमामध्ये आम्हाला साथ देऊन तशा प्रकारे सरकारकडे सुद्धा आमच्या समस्या मांडतील. आतापर्यंत कोणी कोणी तुम्हाला समर्थन दिलेलं आहे? आतापर्यंत आशिष देशमुखचं जाहीर समर्थन आलेलं आहे, परिणय फुकेंचं जाहीर समर्थन आलेलं आहे आणि आज सर्वांचे समर्थन येतील. कारण आम्ही कालच घोषणा केली आणि आज दिवस आहे तर आज संध्याकाळपर्यंत मॅक्झिमम लोकांचं समर्थन आम्हाला येऊन जाईल. सर, तुमचं हे तर सुरू होईल, मात्र जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे आता पाठिंबा मिळतो त्या पद्धतीनं कुठंतरी सरकार त्यांच्या दबावाखाली येईल अशी भीती आता तुम्हाला वाटतं सगळ्या आंदोलनानंतर? नाही, हे बघा, मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं की सरकार काल पण आमच्यासोबत होतं, आज पण आमच्यासोबत आहे. काल पण मुख्यमंत्री बोलताना बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे. भविष्यात सुद्धा ते आमच्यासोबत राहतील. पण या आंदोलनकर्त्यांचा जनसमुदाय पाहता ओबीसीच्या सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. ते दहशतीमध्ये आलेले आहे की आपल्याला मिळत असलेलं संविधानिक आरक्षण हे कदाचित धोक्यामध्ये आलं तर काय होईल. ते अशा प्रकारच्या शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असल्यामुळे त्यांना धीर देण्याकरता आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आम्ही उद्यापासून साखळी उपोषणाची सुरुवात करत आहोत की कुठेतरी ओबीसी सुद्धा जागृत झालेला आहे, ओबीसी आपल्या संविधानिक अधिकाराप्रती जागृत आहे, हे या माध्यमातून आम्हाला सांगायचं आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करायचं. सर, तुमच्या साखळी उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासन द्यावं अशी तुमची मागणी असणार? नक्की असणारच आहे. त्यांनी एकदा आम्हाला भेट द्यावी किंवा आम्हाला चर्चेला बोलावं. आम्ही एकतर्फी आग्रह करत नाही कधी. मुख्यमंत्र्याला वेळ मिळाला तर ते आमच्या इकडे नक्कीच येतील, नागपुरात जर आले तर. नाहीतर त्यांनी आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला मुंबईला बोलवावं आणि जे आम्हाला आधी आश्वासित केलेलं आहे, जे लिहून दिलेलं आहे, त्याच्यावर पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करावा हीच आमची अपेक्षा आहे. सर, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय की ओबीसींच्या मनात आता कुठेतरी भीती आहे, तर तुम्हाला असं वाटतं की सरकारनं जरांगे पाटलांचं हे आंदोलन थांबवावं, ज्या पद्धतीनं हे आंदोलन आता मोठं होतं? ते सरकारचं काम आहे. सरकारने काय करावं आणि काय करू नये एवढा मला सल्ला देण्याला आम्ही एवढे मोठे माणसं नाही आहोत. आम्ही आपल्या अधिकाराची लढाई लढतो. सरकारने आमचे संविधानिक अधिकार जपावे एवढीच आमची अपेक्षा असते आणि त्याच्याकरता आम्हाला जे करावं लागतं ते सर्व करण्याची आमची मानसिक तयारी आहे. जर साखळी उपोषणाला सरकारनं जर तुमची दखल घेतली नाही तर मग त्यानंतर आणखी काही निर्णय घेतला? साखळीचं रूपांतर आमरणमध्ये होईल, अन्नत्याग आंदोलनामध्ये होईल. ते काही दिवस चालेल आणि त्याच्यानंतर सरकारने अशा प्रकारचं काही केलं नाही तर आम्ही शेवटी मुंबईकडे कूच करणार असा आमच्या संघटनेचा निर्णय झालेला आहे. सर, सर्वपक्षीय नेत्यांना तुमच्या या सगळ्या साखळी उपोषणामध्ये आमंत्रित असेल? कारण आतापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला ते प्रामुख्यानं भाजपचे नेते दिसतात. नाही, मी आपल्याला सांगितलं की कालच निर्णय झालेला आहे. अजूनपर्यंत पुष्कळ लोकप्रतिनिधीपर्यंत हा आमचा मेसेज सुद्धा गेलेला नाही. आज आम्ही सर्वांना निमंत्रित करू. आज संध्याकाळपर्यंत सर्वच लोकांचे तुम्हाला समर्थन मिळालेले मिळतील. वडेट्टीवार साहेब आहे, नाना पटोले आहे, धानोरकर ताई आहे, विकास ठाकरे आहे, एन.डी. किरसाण आहे, आमचे राजुऱ्याचे आमदार भोंगळे आहेत किंवा वणीचे आमदार आमचे आहे. सर्वच प्रकारचे म्हणजे सर्व जिल्ह्यातून विदर्भातील सर्व पक्षाचे काँग्रेस असो, बीजेपी असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, सर्वच ओबीसी आमदार हे सुरुवातीपासून आमच्यासोबत आहे आणि यावेळेस सुद्धा ते आमच्यासोबत राहतील याविषयी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सर, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मराठ्यांचं शक्ती प्रदर्शन होतं तसंच शक्ती प्रदर्शन ओबीसींच्या आंदोलनामध्ये पाहायला मिळतं? नाही, ते आम्हाला जे गरज पडली तर ते शक्ती प्रदर्शन आम्ही करू.
जर गरज पडत नसेल आणि सरकार आम्हाला दिलेल्या आश्वासनावर ठाम आहो असं आम्हाला सांगत असतील एकदा, आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची काय गरज की नाही? त्यावेळेस समाजाला एकत्रित करून त्यांना रस्त्यावरती आणून शक्ती प्रदर्शन करून आम्हाला काही करायचं नाही आहे. आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या समस्या, आमच्या मागण्या सरकारकडे मांडत असतो आणि सरकारकडनं त्या सोडवून घेत असतो. नक्कीच जरांगे पाटील आजपासून आपल्या उपोषणाला सुरुवात करतील, तर उद्यापासून नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं देखील साखळी उपोषण सुरू होणार आहे आणि या उपोषणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाम असल्याचं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.